जागतिक बौद्ध धम्म परिषद 2025 विश्वशांतीसाठी नम्र आवाहन. दीप भाऊ, स्वतःचा दीप स्वतः बना. बुद्धभूमी भारत देशात जालना जिल्ह्याच्या भूमीत संविधान दिनाच्या पवित्र दिवशी आयोजित केलेल्या या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट धम्मा कॉन्फरन्स 2025 सहभागी होण्यासाठी आम्ही आपणास, आपल्या कुटुंबियांना आणि स्नेहांकितांना सादर आणि सस्नेह निमंत्रण देत आहोत. बुद्धांचा विश्वव्यापी संदेश, करुणा, प्रज्ञा आणि शांती. आपल्या जीवनातील दुःख आणि अशांतता दूर करण्याचा एकमेव मार्ग भगवान गौतम बुद्धांनी सुमारे 2600 वर्षांपूर्वी जगाला दिला. तो मार्ग म्हणजे प्रज्ञा, सत्यज्ञान, शील, सदाचार आणि करुणा, मैत्री यांचा आहे. करुणा आणि मैत्री. बुद्धांनी सांगितले की कोणताही भेद न करता सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा. द्वेष हा द्वेषाने नव्हे तर केवळ प्रेमाने आणि करुणेनेच शांत होतो. जगाला आज सर्वात जास्त गरज शांतता आणि बंधुभावाची आहे. ही परिषद बुद्धांच्या याच मैत्रीभावाचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी आयोजित केली आहे. प्रज्ञा, सत्यज्ञान. बुद्धांनी अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा त्याग करण्यास शिकवले. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा, स्वतः अनुभव घ्या आणि सत्य स्वीकारा. ही परिषद आपल्याला बुद्धांच्या धम्माचे सखोल ज्ञान प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी देत आहे. दीप भव. आपले जीवन प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या दिव्यावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या विचाराने आणि सदाचाराने स्वतःचा मार्ग शोधा. परिषदेत सहभागी होण्याचे विशेष कारणे. ही परिषद केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर जगाला शांतता आणि मानवी ऐक्याचा मार्ग दाखवणारे एक भव्य आध्यात्मिक संमेलन आहे. संविधान आणि धम्म. नोव्हेंबर 26 म्हणजे संविधान दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या संविधानाची मुळे बुद्धांच्या समता, स्वातंत्र्य आणि न्याय या तत्त्वज्ञानात आहेत. या दिवशी धम्माच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण देशाच्या एकात्मतेचा संकल्प करूया. ऐतिहासिक क्षण. जालना जिल्ह्यात प्रथमच जागतिक स्तरावरील ही परिषद होत आहे. भव्य प्रतिष्ठापना. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य मुचलिंद नाग बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना. या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी नक्की या. धम्म आणि ज्ञान. पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर जयंती, पुस्तक प्रकाशन सोहळा आणि नालंदा धम्मज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण यातून आपल्याला ज्ञानार्जन करण्याची संधी मिळेल. आमचे आपणास विनम्र आवाहन. बुद्धाच्या करुणा, प्रज्ञा आणि मैत्रीच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या या भव्य धम्म महोत्सवात आपण, आपला परिवार आणि मित्रपरिवाराने अवश्य सहभागी व्हावे. आपली उपस्थिती या परिषदेला तेज आणि यश प्रदान करेल. चला, आपण सर्व मिळून विश्वशांतीच्या या महान कार्यात आपले योगदान देऊया. दिनांक बुधवार 26 नोव्हेंबर 2025. वेळ सकाळी 9 o'clock ते सायं 5:30. स्थळ नालंदा बुद्ध विहार, नागेवाडी, जालना. भवतु सब मंगलम. सर्वांचे कल्याण असो.